वाचवा. अहो काय रे, काय झालं? अरे काय नाही, कसला तरी आवाज आला. आवाज? अरे काय होतंय? अरे काय नाही, कोणामुळे डोकं गरगरते. ठीक आहे, बस बस तू बस. हो स्वामी, आज कळालं मला की हा बीजाचा अंत नाही, इथं त्याची सुरुवात आहे. बीजेच्या जागी कुणी असलं तर त्याला वाटेल की संकट आलंय, सगळं संपलं, पण प्रत्यक्षात त्याचा प्रवास तेव्हाच सुरू होतो. अगदी बरोबर बोललास. अरे या बीजावर कितीही माती पडली तरी त्याला तो भार सहन करावा लागणार. तो बाजूला सारून चालणारच नाही, टाळूनही चालणार नाही. अरे आयुष्याचंही असंच असतं बाबांनो. कधी दुःखाचा भार, कधी अपमानाचा भार, कधी विरहाचा भार, तर कधी काळजीचा भार, पण हा माणसावर पडतोच. म्हणजे स्वामी, संकट टाळता येत नाही? नाही, पण त्यातून घडता येतं. हे बीज मातीचा भार सहन करेल, अंधार सहन करेल, एकटेपणाही सहन करेल, आणि एक दिवस याच बीजाचा वृक्ष होईल, फुलेल, बहरेल, फळही देईल. अरे तुमच्याही आयुष्याचं असंच असतं बाबांनो. आज तुमच्या डोळ्यातले अश्रू उद्याच्या आनंदाचं सिंचन करत असतात. आजची वेदना उद्याची ताकद बनत असते. दुःख कधीच व्यर्थ जात नाही, ते माणसाला आतून मजबूत करत असतं. आणि हा भार सहन करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे आहात, पण तसं नसतं. शेतकरी जसा बीजाला विसरत नाही, तसंच आम्ही देखील आमच्या भक्तांना विसरत नाही. वेळोवेळी खत पाणी घालतच असतो, काळजी घेत असतो, लक्ष ठेवून असतो बाबांनो. देवा, म्हणूनच भक्तांनी संकटात श्रद्धा सोडायची नसते. अगदी बरोबर सुंदरे. भक्ताचं काम विश्वास ठेवणं आणि आमचं काम त्याला योग्य वेळेपर्यंत सांभाळणं. स्वामी, आज माझे डोळे उघडले. समस्या बदलली नाही, पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्यात तुमच्यावर आलेलं संकट, दुःख, समस्या हा तुमच्यावर पडलेला भार असतो. तुमच्या उद्याच्या उद्धारासाठी तू काय, आमची गौरी काय, यमुना काय, सगळ्यांनाच हा नियम लागू होतो. फरक फक्त एवढाच आहे की संकट समोर आलं की माणूस इतका घाबरतो की त्याला त्यामागची कृपा दिसेनाशी होते. तसं आता आमच्या यमुनाच्याही लक्षात येत नाहीये. वाचवा. अहो अहो, इकडे बघा ना. अहो इकडे बघा ना. अहो आम्ही आत्ता नको. अहो ए बाई, ओरडून ओरडून दमली असशील ना, घसाही सुकला असेल. पाणी घे. स्वामी, स्वामी, हा माणूस निघून जाण्याआधी त्यांना माझी खबर लागली पाहिजे. हीच संधी आहे. घे म्हणतो ना. आधी कैद करून ठेवायचं,
आणि मग वर उपकार केल्यासारखं बोलायचं. हो, सोडा ना मला. माझं माझं कोणाशीच वैर नाहीये. आमचंही नाहीये, पण मालकांचा हुकूम पाळावा लागतो आणि तो मोडायची हिंमत नाही. आता न्याय होणारच.